खरीपाची पेरणी आणि शेती मशागतीचे दिवस असताना बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जांच्या पुनर्गठनावर सध्या थांबा दिलेला आहे। यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ पुनर्गठन करून देण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील खामगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। यामुळे बँकेत काही काळ एकच खळबळ उडाली होती। शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी प्रमुख मागणी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, खामगाव। मी इथं उपोषण म्हणजे धरणे आंदोलन याच्यासाठी दिलं की बा यांनी काय केलं माहिती का, पुनर्गठनाचे आदेश येऊनही हे नाही म्हणतो, पुनर्गठन नाही म्हणतो आमच्या इथं। मग म्हणतो आम्हाला लेखी द्या, नाही तर मी घरी बसतो। तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं पाहिजे पुनर्गठन करावं। याच्या बँकेच्या LDM चे आदेश आहेत, याचं माझ्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे। ते रेकॉर्डिंग म्हणते की बा LDM म्हणते की बा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे किंवा आम्ही यांना आदेश दिले, हे म्हणून आमच्याकडे आदेश नाही। आमचं म्हणणं आहे बाबा आम्हाला तुम्ही लेखी द्या, आता आम्हाला तुम्ही वाटत का आमचं काहीच म्हणणं, तुम्ही आम्हाला वाटेल ते गुन्हे करा। आमचे शेतकऱ्याचे, मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष जरी असेल तरी अमोल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा, आणि यांनी माझ्या कुठल्याही प्रकारचा गुन्हा भरला तर माझा जन्म त्यासाठी मला वाटत नाही काही। फक्त शेतकऱ्याच्या पत्राने जाणीवपूर्वक तुम्ही तुमचं कर्ज भरून घेऊ राहिले आणि लागे तुम्ही फक्त तुमचंच सरकार करू राहिले, तुम्ही काऊन लेखी काऊन देत नाही, लेखी देत नाही। आता भरा ना मला तुम्ही, ते म्हणतात बा इथं लाईव्ह रेकॉर्डिंग हे नाही, मला भरा ना, आता भरा ना गुन्हा, मला कोणावर भरायचा आहे तर बरं मला कोणावर भरायचा गुन्हा। आता काय तुमची पुढची प्रोसेस काय? पुढची मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत मी इथून उठणार नाही। माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला चालते, आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी जेलमध्ये बी अनशन करणार आहे।